2000 वर्षांपूर्वी बांधलेले धरण, हां, आधुनिक क्रेन नाही, सिमेंटचा मागमूसही नाही, तरीही ते भक्कम उभं आहे. पोस्टल ज्ञान क्लासेसकडून या डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. हो, आणि ही सगळं खरोखरच थक्क करणार आहे. एक्झॅक्टली. आज आपण पोस्टल ज्ञान क्लासेसच्या लेक्चर नोट्सवर सखोल चर्चा करणार आहोत. ज्यांना पोस्ट ऑफिस विभागीय पदोन्नती परीक्षा म्हणजेच LDC द्यायची आहे, त्यांच्यासाठी या नोट्स अतिशय उपयुक्त आहेत. नक्कीच. आजचा आपला विषय आहे भारताचा भूगोल, आणि त्यातही आपण भारतातील प्रमुख धरणं, त्यांचे प्रकार आणि संबंधित नद्यांचा अभ्यास करणार आहोत. हो, पण आपण नुसतं रट्टा मारणार नाही आहोत. ओके, लेट्स अनपॅक दिस. म्हणजे बघ, धरणं म्हणजे केवळ सिमेंटच्या भिंती नाहीत, तर ती आधुनिक भारताची मंदिरं आणि अभियांत्रिकीचे चमत्कार आहेत. अगदी बरोबर. परीक्षेच्या दृष्टीने ही माहिती जितकी महत्वाची आहे तितकीच ती रंजकही आहे. हो ना, म्हणजे आधुनिक महाकाय धरणांची आकडेवारी पाहण्यापूर्वी मला हा प्रश्न पडलाच होता, भारतातलं पहिलं धरण कोणतं होतं? इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात तमिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथे कावेरी नदीवर बांधलेलं कल्लनई धरण, ज्याला ग्रँड ॲनेकेट असंही म्हणतात. 2000 वर्षांपूर्वी बांधलेलं धरण आजही कावेरी नदीवर भक्कमपणे उभं आहे. हां, आधुनिक यंत्रसामग्री नसताना हे कसं शक्य झालं असेल? हाच तर खरा जुन्या काळच्या स्थापत्यकलेचा आणि शाश्वत बांधकामाचा चमत्कार आहे. कसे, कल्लनई धरण बांधताना कोणत्याही कृत्रिम सिमेंटचा वापर झालेला नाही. अरे वा, मग कसं बांधला? म्हणजे मोठ्या आणि जड दगडांना विशिष्ट आकार देऊन त्यांना एकमेकात गुंफण्याचं तंत्र वापरलं गेलं. पाण्याचा प्रवाहाचा दाब दगडांवर पडून ते अधिक घट्ट कसे बसतील याची अचूक गणितं मांडली गेली होती. बापरे, म्हणजे दगडांची रचनाच अशी केली होती की प्रवाहाचा दाब त्यांना तोडण्याऐवजी अधिक मजबूत करेल? एक्झॅक्टली. आणि सोबत नैसर्गिक चुना वापरला होता. पण आपण जर जागतिक स्तरावर पाहिलं तर सर्वोच्च शिखर कोणतं आहे हेही समजून घेणं आवश्यक आहे. हो, जगातील सर्वात उंच धरण कोणतं? ताजिकिस्तानमधील नुरेक धरण, ज्याची उंची तब्बल 300 मीटर आहे. 300 मीटर म्हणजे जवळपास 100 मजली इमारत. इथेच सगळ्यात रंजक भाग सुरू होतो. थेट आधुनिक काळात आणि आपल्या भारतात प्रवेश करूया. नक्कीच. भारतातील विक्रमवीर धरणांबद्दल बोलायचं तर लांबी, उंची आणि आकार यात खूप विविधता आहे. म्हणजे मला एक सादृश्य द्यायला आवडेल. हिराकूड हे एखाद्या मॅरेथॉन धावपटूसारखं आहे, जे किलोमीटरपर्यंत पसरलेलं आहे, तर टिहेरी एखाद्या उंच गिर्यारोहकासारखं आहे, जे आकाशाला भिडतं. एकदम परफेक्ट उदाहरण आहे हे. ओडिशा राज्यात महानदीवर असलेलं हिराकूड धरण हे जगातील आणि भारतातील सर्वात लांब धरण आहे. म्हणजे याची एकूण लांबी किती आहे? याची एकूण लांबी 25.8 किलोमीटर आहे. किंवा अचूक सांगायचं तर 25.79 किलोमीटर. आणि फक्त मुख्य धरणाची लांबी 4.8 किलोमीटर आहे. 25 किलोमीटर? बापरे. आणि उंची किती आहे याची? उंची 61 मीटर आहे. हे संमिश्र म्हणजे कॉम्पोजिट प्रकारचं धरण आहे. अच्छा, म्हणजे माती आणि कॉन्क्रीट असं दोन्ही वापरून? हो. आणि याची जलाशय क्षमता 47,97,965 एकर फूट आहे. स्थापित क्षमता 347.5 मेगावाट. हां, एक सेकंड. आता तुम्ही हिराकूडची लांबी सांगितली, पण टिहरी धरणाचं काय? उत्तराखंड राज्यात भागीरथी नदीवर असलेलं टिहरी धरण हे भारतातील सर्वात उंच धरण आहे. त्याची उंची किती आहे? तब्बल 260.5 मीटर आणि लांबी 575 मीटर आहे. पण हे कॉन्क्रीटचं नाहीये ना? नाही, हे खडक भराव म्हणजे रॉकफिल प्रकारचं धरण आहे. कारण हा भूकंपप्रवण भाग आहे, त्यामुळे लवचिकता आवश्यक असते. याची क्षमता 21 लाख एकर फूट आणि ऊर्जा 1000 मेगावाट आहे. बरोबर. आणि या नोट्समध्ये भाखडा नांगल धरणाचाही उल्लेख आहे. हो, हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये सतलज नदीवर. हे भारतातील सर्वात मोठं आणि सर्वात उंच सरळ गुरुत्व धरण आहे. हायेस्ट स्ट्रेट ग्रॅव्हिटी डॅम. म्हणजे कॉन्क्रीट गुरुत्वाकर्षण प्रकारचं, स्वतःच्याच वजनाने पाण्याचा दाब रोखणारं. एक्झॅक्टली. याची उंची 225 किंवा 226 मीटर आहे आणि लांबी 520 मीटर आहे. क्षमता 75,07,775 एकर फूट आणि ऊर्जा 1325 मेगावॅट आहे. केवळ लांबी आणि उंचीच नाही, तर पाणी साठवण्याची प्रचंड क्षमता आणि बांधकामाचे प्रकार यामुळे काही धरणं बहुउद्देशीय महाकाय प्रकल्प ठरतात. हो, जसं की तेलंगणा राज्यात कृष्णा नदीवर असलेलं नागार्जुन सागर धरण. अच्छा, याचं वैशिष्ट्य काय? हे भारतातील सर्वात मोठं चिरेबंदी म्हणजे मेसनरी धरण आहे. जगातील सर्वात मोठा मानवनिर्मित तलाव आहे हा. याला 26 दरवाजे आहेत. 26 दरवाजे?
आणि लांबी किती आहे? लांबी 1.55 किलोमीटर आणि एकूण लांबी 4.863 किलोमीटर आहे. उंची 124 मीटर, क्षमता 93,07,145 एकर फूट आणि ऊर्जा 816 मेगावॅट. आहा. त्यानंतर गुजरातमध्ये नर्मदा नदीवर असलेलं सरदार सरोवर धरण. बरोबर. नर्मदा खोरे प्रकल्पातील हे सर्वात मोठं धरण आहे. आणि याचा फायदा फक्त गुजरातलाच नाही, तर मध्य प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्रालाही होतो. हे गुरुत्व धरण आहे ना? हो. उंची 163 मीटर, लांबी 1210 मीटर, क्षमता 77 लाख एकर फूट आणि ऊर्जा 1450 मेगावॅट. पण साठवण क्षमतेचा विषय निघालाच आहे, तर मला मध्य प्रदेशातील इंदिरा सागर धरणाबद्दल विचारायचंय. हे नर्मदा नगर इथे नर्मदा नदीवर आहे. यातील सर्वात थक्क करणारी गोष्ट म्हणजे इंदिरा सागरची साठवण क्षमता ही तब्बल 12.2 अब्ज घनमीटर आहे. 12.2 अब्ज घनमीटर. बापरे. हो, पाणी साठवण क्षमतेच्या बाबतीत हा भारतातील सर्वात मोठा जलाशय आहे. ही केवळ एक संख्या नाहीये, तर ती एका संपूर्ण राज्याची जलसुरक्षा आणि ऊर्जेची हमी आहे. खरंच. याची उंची 92 मीटर आणि लांबी 653 मीटर आहे. हेही गुरुत्व धरणच आहे आणि ऊर्जा 1000 मेगावॅट आहे. होय, गुरुत्व धरण आणि चिरेबंदी धरण यातील तांत्रिक फरक लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नक्कीच. पोस्टल ज्ञान क्लासेसच्या या नोट्स LDC परीक्षेसाठी अतिशय अचूक आहेत. कोणतीही माहिती सुटू नये म्हणून आपण आता राज्यानुसार धरणं आणि नद्यांची संपूर्ण यादी पाहूया. हो, आणि एकही मुद्दा वगळायचा नाहीये आपल्याला. तर आपण एक रॅपिड फायर राऊंड करूया. मी राज्याचं नाव घेतो, तुम्ही नद्या आणि धरणं सांगा. सुरुवात करूया आंध्र प्रदेशपासून. आंध्र प्रदेशात पेन्ना नदीवर सोमालिसा धरण, गोदावरीवर पोलावरम आणि कृष्णा नदीवर नागार्जुन सागर. अरुणाचल प्रदेश आणि बिहार. अरुणाचल प्रदेशात कोहिरा नदीवर कोहिरा धरण, बिहारमध्ये नागी नदीवर नागी धरण आणि रंगा नदीवर रंगा नदी धरण. हे लक्षात ठेवायला सोपं आहे. छत्तीसगड आणि गुजरात सांगा आता. छत्तीसगडमध्ये महानदीवर दुधावा आणि हसदेव नदीवर मिनी माता हसदेव बांगो धरण. गुजरातमध्ये आजी नदीवर आजी, सिपू नदीवर सिपू, मड नदीवर मातीचं धरण, कर्जन नदीवर कर्जन, मही नदीवर कडाणा, नर्मदावर सरदार सरोवर आणि ताप्ती नदीवर उकाई धरण. अरे वा. हिमाचल प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये कोणती आहेत? हिमाचल प्रदेशात रावी नदीवर चमेरा, सतलजवर नाथपा झाकडी, ब्यासवर पोंग आणि सतलजवरच भाखडा आणि कोल डॅम आहेत. आणि जम्मू काश्मीर? तिथे मरुसिधीर नदीवर पाकलदुल, किशनगंगावर किशनगंगा, सिंधू नदीवर निम्पो बाजगो, झेलमवर उरी आणि चिनाब नदीवर सलाल आणि बगलिहार. आता झारखंड आणि कर्नाटक? झारखंडमध्ये कोनार नदीवर कोनार, उत्तर कोयलवर उत्तर कोयल, दामोदरवर तेनुघाट आणि पंचेत आणि बराकर नदीवर मायथन धरण. आणि कर्नाटकात? तिथे खूप आहेत ना? हो. कर्नाटकात लाख्याहोल नदीवर लाख्या, तुंगभद्रावर तुंगभद्रा, कृष्णावर अलमट्टी आणि बसवासागर, काबिनीवर काबिनी, कालिंदीवर सुपा, घटप्रभा नदीवर हेडकल, हेमावतीवर हेमावती, भद्रावर भद्रा आणि कावेरीवर कृष्णराज सागर धरण. बापरे, खूप मोठी यादी आहे. आता केरळ आणि मध्य प्रदेश सांगा. केरळमध्ये पेरियार नदीवर इडुक्की आणि मुल्ला पेरियार, चेरुथोणीवर चेरुथोनी, कक्कीवर कक्की आणि किलिविली थोड नदीवर कुलमाऊ धरण. आणि मध्य प्रदेश? मध्य प्रदेशात सोन नदीवर बाणसागर, चंबळवर गांधीसागर, नर्मदावर इंदिरा सागर आणि ओंकारेश्वर आणि तवा नदीवर तवा धरण. आता आपलं महाराष्ट्र आणि शेजारचं ओडिशा. महाराष्ट्रात भातसा आणि चोरणा नद्यांवर भातसा धरण, कोयनावर कोयना, वारणावर वारणा, भीमा नदीवर उजनी, अरुणावर अरुणा आणि वर्धा नदीवर अप्पर वर्धा धरण. आणि ओडिसा राज्यात? ओडिशात महानदीवर हिराकुड, इंद्रावतीवर इंद्रावती, कपूरवर कपूर धरण, पोडागाणावर पोडागडा, ब्राह्मणी नदीवर रेंगाली, कपूर किंवा कोलाब नदीवर अप्पर कोलाब, हल्दियावर हल्दिया आणि इंद्र नदीवर लोअर इंद्र धरण. आता उरलेली राज्य: पंजाब, राजस्थान, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल. पंजाबमध्ये रावी नदीवर रणजित सागर, राजस्थानमध्ये बनास नदीवर बिसलपूर, चंबळवर जवाहर सागर, उत्तराखंडमध्ये भागीरथीवर कोटेश्वर आणि टिहरी, रामगंगावर रामगंगा धरण,
उत्तर प्रदेशात रिहंद नदीवर रिहंद धरण आणि पश्चिम बंगालमध्ये कासाई नदीवर कंगासाबती खुमारी धरण. सो व्हॉट डज दिस ऑल मीन? चला परीक्षेच्या सरावासाठी एक छोटी प्रश्नमंजुषा घेऊया. श्रोत्यांनो, तयार आहात ना? हो, चला विचारूया प्रश्न. प्रश्न पहिला, जगातील सर्वात उंच धरण कोणतं? याचं उत्तर आहे ताजिकिस्तानचं नुरेक धरण. एक्झॅक्टली. प्रश्न दुसरा, महानदीवर वसलेलं जगातील सर्वात लांब धरण कोणतं? सोपं आहे, ओडिशातील हिराकूड धरण. बरोबर. आणि शेवटचा प्रश्न, 12.2 अब्ज घनमीटर पाणी साठवण क्षमता असणारं मध्य प्रदेशातील धरण कोणतं? इंदिरा सागर धरण. अगदी बरोबर. पोस्टल ज्ञान क्लासेसच्या या परिपूर्ण आणि अचूक नोट्समुळे LDCE परीक्षेचा भूगोल विभाग किती सोपा झाला आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. हो ना, पण शेवटी एक विचार मांडून मला श्रोत्यांना विचार करण्यास प्रवृत्त करायचा आहे. नक्कीच सांगा. आज आपण धरणांची प्रचंड साठवण क्षमता आणि आकार पाहिला. पण विचार करा, भविष्यात हवामान बदलामुळे नद्यांच्या प्रवाहात जे बदल होत आहेत, त्याचा या महाकाय मानवनिर्मित रचनांच्या कार्यक्षमतेवर आणि आपल्या जलसुरक्षेवर काय परिणाम होईल? हा खरंच खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. यावर नक्कीच विचार करायला हवा. आजच्या या माहितीपूर्ण डीप डाईव्हसाठी खूप खूप आभार. थँक्स फॉर कनेक्टिंग विथ पोस्टल ज्ञान क्लासेस.